शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये होता, तर त्याची तारीख आज फिक्स झालेली आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तारीख सांगितली आहे. कोणती आहे ती तारीख? ज्या तारखेला नमो शेतकरी महासमाधी योजनेचा हप्ता जमा होणार, तर अगदी एका मिनिटामध्ये पाहून घ्या. तर आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज जाहीर झाला असून अखेर आता शेतकऱ्यांची खूप दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. मोदींचे पैसे खात्यावरती जमा झाल्यानंतर राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले होते. आज हप्ता येणार, परवा हप्ता येणार, उद्या हप्ता येणार असे शेतकऱ्यांच्या मनामध्ये होते. बातम्या देखील तशाच येत होत्या की नेमकं नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार. तर याचबाबत आज बघा, शासनाने सर्वात मोठी माहिती दिली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा व 8वा असे दोन्ही मिळून 4,000 रुपये एकत्रपणे येणार आहे. सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी आता मंजुरी दिली असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम हस्तांतरित होणार आहे. तर शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की 4,000 का मिळणार? बघा, PM किसान योजनेचे या ठिकाणी 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यास खूप उशीर झाला आणि याच्या कारणामुळे शेतकरी वर्ग बघा सरकारवरती नाराज देखील होता. मात्र आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 7वा व 8वा हप्ता दोन्ही मिळून टोटल 4,000 रुपये एकत्र येणार आहे. आणि या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज सरकारने दिली आहे. तर आता राज्यातील साधारण 93 लाख शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आता ही ठरत आहे. कारण शेतकरी बांधवांनो, खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता रक्कम जमा केली जात आहे. मोदींचे पैसे खात्यामध्ये तुमच्या जमा झालेले आहेत, परंतु नमोचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही. बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर देखील चर्चा सुरू होती की नमोचा हप्ता कधी येणार. तर नेमकी तारीख काय आहे? 30 तारीख आज सरकारने सांगितली आहे. बघा, हप्ता आज येईल, उद्या येईल अशी चर्चा सुरू होती. बघा, या ठिकाणी आता सरकारने बघा तुम्हाला दोन्ही हप्ते देवसोबतच मिळणार अशी सांगितले आहे. म्हणजे बघा, कारण की शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची अत्यंत गरज होती, पैशांची गरज होती. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार अशी या ठिकाणी विचारणा वारंवार केली जात असल्यामुळे बघा आज मुख्यमंत्री साहेबांनी मोठी दिलासा देणारी बातमी दिली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता बघा जे काय आपल्या राज्यामधील शेतकरी आहे यांच्या खात्यामध्ये निधीचे हस्तांतर होणार आहे. हप्ता रक्कम तर शेतकऱ्याला मिळणारच, परंतु त्याचबरोबर आता शेतकऱ्याला सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची सूचना दिलेली आहे. ती आपण या ठिकाणी पाहून घेऊया. आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार आहे हे देखील आता आपण सविस्तर अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. त्यासाठी फक्त आता राहिलेले 1 ते 2 मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यापूर्वी आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची जी काय सूचना करण्यात आली होती, यामध्ये आता बघा शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी काही छोटेसे कामे करण्यासाठी या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे. म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करणे अत्यंत अनिवार्य आहे. आणि या महत्त्वाची गोष्टी म्हणजे की ही महत्त्वाची अटी तुमच्या बघा खात्यावरती रक्कम जमा करणार आहेत. जर तुम्ही या अटींची पूर्तता केली तरच. तर मग शेतकरी बांधवांनो, तर आता लक्षपूर्वक पाहत चला. बघा, जर तुम्ही नमो किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल, बघा तुम्ही PM किसान योजनेचा जर लाभ घेत असाल, बघा
तुम्ही बघा तुमच्या नावावर शेतजमीन असणे अनिवार्य आहे, म्हणजे की शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांनी त्यांचे शेत विकले आहे तरी पण त्यांना लाभ मिळत आहे, तसेच चालणार नाही. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुमच्या नावावरती शेतजमीन असणे अनिवार्य आहे. त्यानंतर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला 2 महत्त्वाचे कामे करण्यासाठी सांगितले आहे. यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक केलेले पाहिजे. बघा तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. अशा प्रकारचे महत्त्वाचे कामे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. कारण की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित बघा त्यांनी ते काम करावं, आधार लिंक करावं, मग तुमच्या खात्यामध्ये निधी मिळणार आहे. आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम देखील या ठिकाणी शेतकऱ्याला करावं लागणार आहे. ते म्हणजे की ज्या शेतकऱ्याने अद्याप पण KYC केली नाही अशा शेतकऱ्याने त्वरित KYC करून घ्यावी. बघा तर मग या ठिकाणी ही कामे तुम्हाला करणे अत्यंत गरजेचे आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्याने KYC तर केली पाहिजे. बघा जर तुम्ही KYC नसेल केली तर KYC करून घ्या, सोबतच फार्मर ID कार्ड पण काढून ठेवा. बघा PM किसान योजनेचा 20वा हप्ता ज्या बँकेमध्ये जमा झाला आहे त्याच बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता जमा केला जाणार आहे. 20वा हप्त्याचे 2000 रुपये बघा ज्या पद्धतीने तुमच्या खात्यावरती जमा झाले आहे. आता बघा त्याच पद्धतीने तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पण 7वा आणि 8वा हप्ता दोन्ही मिळून 4000 रुपये एकत्रपणे येणार आहेत. म्हणजे की थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्याला कसलीच चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. मात्र शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असायला पाहिजे, फार्मर ID कार्ड काढलेले असायला पाहिजे. ह्या महत्त्वाच्या सूचना लक्षामध्ये ठेवा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत ते आता आपण पाहून घेऊया. त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रक्कम जमा होणार आहे. जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, कॅनरा बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक बघा आणि जिल्हा सहकारी बँक या महत्त्वाच्या बँके आहे, ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, आता कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे. तर मग बघा आता यावेळी सर्वात आधी बघा ह्याच महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये रक्कम मिळणार आहे. तर त्या जिल्ह्यांची यादी आज सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे. तर बघा नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, गडचिरोली, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे शेतकरी बहुल जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर निधी जमा होणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी हप्त्याची वाट पाहिली होती, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही शेतकऱ्यांचे हप्ते रखडलेले आहे, काही शेतकऱ्याला PMचा पण हप्ता आला नाही. आता व्हिडिओच्या शेवटी सर्वात महत्त्वाचा पॉईंट, जर तुम्ही ते जर ऐकला तर तुम्हाला हप्ता रक्कम मिळणारच आहे. मग काही हो तर मग शेतकरी बांधवांनो, बघा जर तुम्हाला हप्ता मिळण्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं बघा एक ट्रिक आहे, ज्या ट्रिकचा वापर करून तुमच्या खात्यामध्ये रखडलेले हप्ते पण मिळणार आहेत. तर मग बघा ती कोणती ट्रिक आहे ज्या ट्रिकचा वापर करून तुम्हाला हप्ता रक्कम मिळू शकते. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हप्ता रक्कम मिळणारच आहे जर आपण सांगितलेली ट्रिक जर तुम्ही वापरली. बघा तुम्ही सर्वात प्रथम जर तुमचे नमो किसान महासन्मान निधी योजनेचे हप्ते रखडले असतील तर तुम्हाला काय करायचं आहे. बघा PM महाकिसान सन्मान निधी योजनेचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे का? जर भरलेला आहे तर त्यामध्ये काही तुम्ही चुका केलेल्या आहे का? बघा जर चुका जर झालेल्या नसतील आणि तुम्हाला बघा
PM चा हप्ता मिळाला नसेल आणि नमोचा देखील मिळत नसेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पोस्ट ऑफिस पोस्ट बँकमध्ये तुमचे आधार कार्ड घेऊन जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे पोस्ट बँकचे खाते उघडायचे आहे. नंतर KYC करून घ्यायची आहे. बघा, जर तुम्ही KYC केली कोणतीही पोस्ट बँकची, बघा आता तुमच्याकडे कोणतेही पासबुक असेल तरी काही अडचण नाही, परंतु तुम्हाला पोस्ट बँकचे खाते उघडून ठेवायचे आहे. म्हणजे की बघा, जर तुमचे हप्ते रखडले असतील तर तुम्ही पोस्ट बँकचे खाते उघडले, KYC केली तर राहिलेले कोणताही हप्ता असो, नमोचा असो किंवा PM चा असो, दोन्ही पण हप्ते तुमच्या खात्यामध्ये मिळणार. अशी महत्त्वाची अपडेट आज शासनाने दिली आहे. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. हप्ता आज येणार, उद्या येणार. बघा, बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, पण आज अखेर शासनाने अधिकृत अशी माहिती दिली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की कळवा. धन्यवाद.